परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने नेस्तनाबूत करणार। 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी करा। 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल। फडणवीसांची मतदारांना साथ। महायुती धर्म केवळ भाजपनेच पाळावा असं नाही। रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा। तर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्ही सुद्धा पाळत आहोत, अजित पवार यांचं उत्तर। देवेंद्र फडणवीसांनी मित्रपक्षांवर कधीच टीका केली नाही। अजित पवारांना सल्ला देण्या इतक्या उंचीचा मी नाही, मात्र मित्रपक्षांच्या उमेदवारांवर बोलू नका ही विनंती, बावनकुळेंचं वक्तव्य। लातूर शहरामधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही। कार्यकर्ता मेळाव्यातून रवींद्र चव्हाणांचं विधान। 66 बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधात मनसेची हायकोर्टात याचिका। ठाण्यातील अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब। अविनाश जाधवांचा आरोप। पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या घरी नेतानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगाला दाखवले। स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी होईपर्यंत निकाल राखून ठेवा। नोटा ऑप्शन आणि उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक व्हावी, मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी। ठाण्यामधील व्हिडिओ गंभीर। उमेदवारांना घरातून पकडून पोलीस शिंदेंच्या ठाण्यामधल्या घरी आणतात। संजय राऊतांचा आरोप। तर संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्यामध्ये राऊत आणि अविनाश जाधवांची पत्रकार परिषद। जनतेच्या कोर्टामध्ये आमचे उमेदवार निवडून आले। कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलंय। फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। निवडणूक काळामध्ये मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कापडानं झाकल्यामुळे नवा वाद। डागडुजीच्या कारणाची चर्चा, मात्र महापालिका आणि वॉर्ड अधिकाऱ्यांकडून कोणतीही स्पष्टता नाही। उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू, गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांचा एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा। अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानमध्ये लढत, मात्र नवनीत राणांकडून पती रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार। साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांच्यामध्ये लढत। शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळेंच्या पतीकडून भाजप उमेदवार शिल्पा केळुसकरांच्या विरोधात याचिका। तर केळुसकर यांच्या विरोधातली सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे, रोहित पवार घड्याळाचा प्रचार करणार। पवार गटाचे नेते जाहीर सभा घेणार। मला आता माळाकोळीवर प्रेम करू द्या, परळी मी धनुभाऊला देऊन टाकली। पंकजा मुंडेंचा भुवया उंचावणारं विधान। यापुढे पंकजा मुंडे नांदेडच्या लोहगावमधून लढण्याच्याही